मालेगावमधील मोक्षगंगा नदीची कचरा आणि प्लास्टिकमुळे दयनीय अवस्था। कोट्यावधी खर्चानंतरही कार्य कायमस्वरूपी, स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। नदीची स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी। जळगावच्या चाळीसगावमध्ये नागरिक उकाड्याने हैराण। चाळीसगावमध्ये तापमान 42 अंशावर, उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशावर। वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणी पातळी खालावली। भोकरदन तालुक्यातील पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28%वर। नाशिकच्या सिन्नरमध्ये तापमानात वाढ। भर दुपारी रस्ते ओस। उष्माघातापासून सावध राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। रायगडच्या महाड तालुक्यातील 20 गावं आणि 30 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। 8 दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प। महाड तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू। तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणी टंचाई। 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण। मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक 10 गावात पाणी टंचाई। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात पाणी टंचाई। फळबागांना फटका। फळबागा वाचवण्यासाठी टँकरने पाणी घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ। धाराशिवच्या येरमाळा वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण। पारा 40 अंशाच्या पार गेला। 600 एकर परिसरातील सर्व पाणवठे कोरडे ठाक पडले। वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल होत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला। एकबुर्जी प्रकल्पात 24%, तर सोनल प्रकल्पात केवळ 12% जलसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची चिंता वाढली असून प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अकोल्याच्या बाळापुरातील कवठा गावात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। गावाशेजारील धरणात पाणी असतानाही गावात पाणी नाही। 1.5 किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्याची वेळ। पैठणमधील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिकात्मक पार्सल पाठवलं। कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांदा आणि 1 रुपया पाठवला। बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात। कांद्याला बाजारात केवळ 1 रुपया भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात। मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा उद्विग्न सवाल एका महिला शेतकऱ्याने उपस्थित केला। बीडच्या नेकनूरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपयाचा दर। एकरी 50,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र कांदे विकल्यानंतर केवळ 3,500 रुपये आल्याचा प्रकार। सरकारनं निर्यात चालू करून हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। येवला बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले। 6 ते 7 रुपये भाव। केंद्राच्या निर्यात धरसोडीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना बसतोय फटका। परभणीत वाढत्या उन्हाचा मोसंबी बागेला फटका। झाडाला लागलेली फळं करपल्याने शेतकरी अडचणीत। शेतकरी आर्थिक संकटात। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावला। लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। हेक्टरी 17,500 रुपयांचा मोबदला देण्याचे फडणवीसांचे निर्देश। सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी। वर्ध्यात बोगस बियाणे आणि खतांवर कृषी विभागाने धाडसत्र राबवण्याची आमदार दादाराव केचे यांची मागणी। शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावीत, तसंच गरजेनुसार सौर किंवा विद्युत पंप उपलब्ध करून देण्याची केचे यांची। नागपुरात तिहेरी तलाकचा धक्कादायक प्रकार उघडकीस। मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून तिहेरी तलाक। तहसील पोलिसात पती सासू विरोधात गुन्हा दाखल। वसईत लग्न सोहळ्यात वादाला हिंसक रूप। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। नवरदेवाच्या गटाकडून मारहाणीची तक्रार, तर वधूच्या गटाकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। दोन्ही प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा परिसरात डीजे बंद केल्याच्या वादातून राडा। मारहाणीत काही जण जखमी। पोलिसांनी वेळीच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली। नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर वाढला। आतापर्यंत 3.25 लाख कोंबड्यांचं कली, 11 लाख अंडी आणि 30 टन खाद्यपदार्थ नष्ट। 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह। पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका। चलन तुटवड्यामुळे तुळजापुरात व्यापाऱ्यांना अडचणी। 4 ते 5 दिवसांपासून 500 रुपयांची नोट चलनातून गायब। अनेक बँकांची एटीएम सेवाही बंद। नागपुरातील घरगुती गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना। HPCL कडून सिलेंडर पुरवठा 8,450 वरून 19,700 पर्यंत। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा। गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ। गॅस बुकिंग आणि सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची कसरत। जळगावच्या चाळीसगावात डिझेल तुटवड्यानंतर काही पेट्रोल पंपावर पुरवठा पुन्हा सुरू। मालवाहतूक, शेती आणि प्रवाशांना दिलासा। पुढील काही दिवसात परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता।
रत्नागिरी सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार. आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकणार. एका आंब्याच्या झाडाला 5,000ची तर काजूच्या झाडाला 3,000ची मदत देण्याची मागणी. धाराशिवमध्ये ग्रामरोजगार सेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेची कामं ठप्प. महाराष्ट्रभर गेली 37 दिवसांपासून ग्रामरोजगार सेवकांचं काम बंद आंदोलन सुरू. 3 ऑक्टोबर 2024चा मानधनवाढीचा शासन निर्णय लागू करावा या मागणीसाठी आंदोलन. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पुणतांबा फाटा येथे वाहतूक कोंडी. 3 ते 4 तासापासून प्रवासी रांगेत. वाहतूक कोंडीमुळे सीईटीच्या पेपरला विद्यार्थी वेळेत पोहोचू शकले नाही. चिखली ते जाफराबाद महामार्गाच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीने नागरिकांना त्रास. ठेकेदार रस्त्यावर पाणीच टाकत नसल्याने नागरिकांमध्ये संताप. चंद्रपूरच्या मूल रेल्वे स्थानकावरील प्रस्तावित मालधक्का प्रकल्प अखेर रद्द. सुधीर मुनगंटीवारांनी या प्रकल्पाच्या प्रदूषणकारी परिणामांकडे लक्ष वेधलं होतं. संभाव्य प्रदूषण आणि आरोग्याच्या धोक्यापासून मूलवासियांना मोठा दिलासा. भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेत रस्ते कामात भ्रष्टाचाराचा आरोप. प्रभाग 11 मधील सिमेंट रस्ता अवघ्या 1.5 वर्षात उखडल्याने नागरिक संतप्त. रमा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मार्च-एप्रिल महिन्याचे पगार थकले. पगार थकल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना. लवकरात लवकर पगार देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. जळगावात पोलीस अधीक्षक बंगल्यावर गार्ड ड्युटीवर गैरहजर राहिल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. तपासणीत गार्ड रूममध्ये रायफल बेवारस अवस्थेत आढळल्याने कारवाईचा बडगा. नागपुरातील बहुतांश व्यस्त ट्रॅफिक सिग्नलवर भिक्षेकरांची गर्दी वाढली. भर उन्हात लहान मुलांकडून भिक्षा मागण्याचं काम सुरू. 30 पेक्षा अधिक भिक्षेकरांनी त्यांच्या गावी त्यांना सोडण्यात आले. नागपूर पोलिसांकडून मिशन मुक्ती मोहीम सुरू. धाराशिवच्या उमरग्यात पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल. 112 वर खोटा कॉल महागात पडला. तुळजापुरात आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळ नावाच्या तरुणाची हत्या. मुलाला न्याय द्या मातृदिनी आईची मुख्यमंत्री फडणवीसांना साथ. हत्येतील एक आरोपी अद्यापही मोकाट. बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी. नागरिकांची कॅन बादल्या घेऊन डिझेल भरण्यासाठी धाव. नाशिकच्या सिन्नर ठाणगाव रस्त्यावर टेम्पोचा भीषण अपघात. रस्त्यावरील डुबेरे गावाजवळ वीज वितरण कंपनीच्या डीपीवर टेम्पो जोरदार धडकला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धुळ्याच्या सोनगीरमध्ये ग्रामीण रुग्णालयात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल. प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध. विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला. 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी. जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा. जालना शहरात महापालिका प्रशासनाकडून बेकायदेशीर अतिक्रमणावर हातोडा. बसस्थानक आणि गरीबशहा बाजार परिसरात 40 अतिक्रमण जमीनदोस्त. अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर आता नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. पंढरपुरात नवे दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात. प्रकल्पामुळे 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रशासकीय कार्यालयाचे फर्निचर काढायला सुरुवात. 3 वर्षापूर्वी 50 लाख रुपये खर्चून फर्निचर बनवलं होतं. या उधळपट्टीवरून वाल्मिकी संघटना आक्रमक. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा. अष्टविनायकातील मोरगावचे श्री मयुरेश्वर मंदिर आजपासून 9 जून दरम्यान भाविकांसाठी बंद. जतन आणि संवर्धन कामासाठी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार हा निर्णय. पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धाराचं काम सुरू. आदिशक्ती मुक्ताईच्या 729व्या अंतर्धान समाधी उत्सवाला सुरुवात. राज्यभरातून वारकरी संप्रदाय मुक्ताईनगरात दाखल. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदीमधील संतांच्या पादुका देखील दाखल होणार. 12 मे रोजी मुख्य उत्सव सोहळा पार पडणार. परळीमध्ये शनीश्वर जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा. महिला, पुरुषांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. गुरुराज मौलींच्या जयघोषा शोभायात्रा उत्साहात संपन्न. लातूर पोलिसांकडून वेगमर्यादा जनजागृती मोहीम. महामार्गावर अपघातग्रस्त वाहनं उभी करून भरधाव वाहन चालकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही अनोखी मोहीम. रायगडच्या निजामपूरमध्ये भरत गोगावले यांच्या हस्ते कोस्ते बुद्रुक कचरी तलावाचं उद्घाटन. 96 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनावरं आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होणार.